हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल। आज बघणार आहोत आपण सिंपल मशीनवरून साडीला फॉल कसा लावायचा। तर बघा, नेसत्या पदराला आपण अशी एकदम बारीक टीप मारून घेणार आहोत। या पद्धतीने तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता। सेम असं फोल्ड करून घ्यायचं एकदा आणि दोनदा। एकदम बारीक टीप ठेवायची आणि ह्याच्यावरती आपण सरळ शिलाई मारून घ्यायची। फ्रंटचं जे टोक आहे त्याच्यावर आपण शिलाई एकदम पॅक करून घेतलेली आहे आणि समोर सरळ अशी पूर्ण साडीच्या टोकाला अशी एकदम छोटी फोल्ड करायची आहे आणि त्याच्यावरती टीप मारून घ्यायची आहे। या पद्धतीने पूर्ण बारीक फोल्ड करायचा आहे। एकदम बघू शकता किती सुंदर बारीक एकदम पाइपिंग सारखी आपली नेसत्या पदराला टीप येत आहे। या पद्धतीने तुम्ही कस्टमरचे पण ब्लाऊज सोबत साड्या पण पिको फॉल करू शकता। बऱ्याचदा प्रॉब्लेम होतो की ज्यांच्याकडे पिको फॉलची मशीन नसते तर त्यांना असं वाटतं की साध्या मशीनवर फॉल कसा लावायचा, लावता येईल की नाही, व्यवस्थित दिसेल की नाही। पिकोच्या मशीनपेक्षा ही सुंदर टीप या ठिकाणी येते। बघा, पूर्ण धागे आतल्या साईडला फोल्ड करायचे आहे आणि असं डबल फोल्ड करून पूर्ण साडीवरती आपण टीप मारून देणार आहोत। आता दुसऱ्या साईडला मी फॉल धुवून आणि प्रेस करून ठेवलेला आहे आणि कारण की प्रेस केल्याने ना एकदम छान फिनिशिंग मध्ये फॉल लावता येतो आणि तुरपाई करताना पण घोळ वगैरे त्याला बिलकुल येत नाही। पूर्ण साडीवरती सेम या पद्धतीने आपल्याला नेसत्या पदराला टीप टाकून घ्यायची आहे। बघा, एकदम बारीक टीप टाकत आहे मी। थोडीशी मोठी जरी आली तरी काहीही प्रॉब्लेम होत नाही, कारण की नेसत्या पदराला असते आणि तो पदर वरून दिसत नाही। एकदम मध्ये म्हणजे नेसत्या पदराला ती दिसत नाही, दबल्या जाते आतल्या साईडला। आता बघा, लेस या ठिकाणी माझी टाकून झालेली आहे। पूर्ण ह्याला शिलाई फॉलला प्रेस करून घेतलं तर त्याला आड्या पडत नाही आणि लावताना पण सोपं जातं। आता बघा, हे जे खालचे टोक आहे ह्याला आपल्याला असं व्यवस्थित फोल्ड करायचं आहे, पूर्ण शिलाई मारून घ्यायची आणि हे जे टोक आहे याला परत असं आतल्या साईडला फोल्ड करायचं साडीच्या वरती आणि ह्याला एकदम दापटीप या पद्धतीने टाकून द्यायची। ही एकदम भारीतली साडी आहे, लक्ष्मीपती टाईप मधली सुभाष ब्रँडची साडी आहे। क्लायंटनी रेट पण सांगितली होती मला, 1600 रुपयाची साडी आहे। आता बघा, या पद्धतीने किती बारीक आपली पिकोपेक्षाही बारीक एकदम छान याला पाइपिंग सारखी टीप आलेली आहे। बघा, आता या साईडला आपण जवळपास 1 हित आणि 3-4 बोट म्हणजे जवळपास 10 ते 12 इंच कपडा सोडून द्यायचा। मी इथे खून करून घेते, आपल्याला किती पाहिजे आहे तर त्या पद्धतीने। आता इथून इथपर्यंत जर एक्झॅक्ट जर मोजून बघितलं तर बघा किती इंच येतो हा कपडा। बघूया आपण। फॉलला मी व्यवस्थित प्रेस करून घेतला आहे, पण आता घरून घडी घालून आणला त्याच्यामुळे मी माझ्या जवळचे कोणी रिलेटिव्ह किंवा जवळचे कस्टमर असतील फक्त त्यांच्या साड्यांना या पद्धतीने फॉल लावते। अदरवाईज नाही लावत जास्त, कारण की ब्लाऊजचंच काम भरपूर असतं। आता बघा, या साईडला आपण या पद्धतीने ठेवायचं, आतल्या साईडला फोल्ड करायची आणि ह्याच्यावरती अशी सरळ टीप टाकून घ्यायची। बघा, आता खालच्या साईडने ज्यावेळेस आपण फॉल लावतो त्यावेळेस एकदम बारीक टीप घ्यायची 2-2.5 आणि बॉर्डर वगैरे व्यवस्थित बघून घ्यायची। लेस लावताना मागे पुढे होता कामा नये, मध्ये कुठेही गुढी वगैरे येता कामा नये। फॉल लावताना सहसा साडी आहे त्याच्यामुळे थोडासा वेळ लागेल लावायला, पण काही हरकत नाही। तर मी या पद्धतीनेच साड्यांना पिको फॉल करते। माझ्याकडे ऑनेस्टली पिकोची मशीन नाही आहे, पण खूप छान फॉल येतो। पिकोच्या मशीनपेक्षाही खूप छान फॉल येतो आणि मेन म्हणजे पिकोची मशीन घेऊन ठेवायला पण एवढी अडचण आहे, कारण की शॉपमध्ये कपडे वगैरे पण आहेत आणि मशीन घेऊन पण ठेवणार कुठे ना, आणि शिवाय वेळही नसतो एवढा। ज्यांना या पद्धतीने लावून हवा असतो त्यांना मी लावून देते तुरपाई। नंतर ज्यावेळेस आपल्याला वेळ असतो त्यावेळेस आपण तुरपाई लावून घ्यायची। बघा, आमच्याकडे सध्या फॉल लावायचे रेट जे आहे ते 60 रुपये चालू आहेत। त्यामध्ये काही फॉल 15ला येतात, काही फॉल 20ला येतात। प्रत्येक फॉलची वेगळी रेट असते, पण ठीक आहे। तरी पण लावायची जरी मेहनत जरी पकडली तर 40 ते 45 रुपये लावायची मेहनत आहे, लावायचे मिळतात आपल्याला। एक ब्लाऊज शिवेपर्यंत आपण जवळपास 5 ते 6 साड्यांना आरामशीर फॉल लावून तुरपाई करू शकतो। ज्यांचा हात बसलेला आहे ते अगदी 5 मिनिटात तुरपाई करतात
आता तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा, तुम्हाला सांगते की तुरपाई करताना किती सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून साडी एकदम म्हणजे इकडे तिकडेही हलणार नाही आणि तुरपाई पण तुम्ही एकदम फास्ट एकदम फिनिशिंग मध्ये करणार। त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला कळेल व्यवस्थित की मी कस्टमरच्या साड्यांना फॉल कसा लावते। माझ्या काही फॉल लावणाऱ्या मैत्रिणी आहेत, तर त्या तर म्हणतात की त्यांच्याकडून 5 मिनिटात। आता मी जास्त साड्यांना फॉल लावत नाही, त्याच्यामुळे मला फॉल लावायला 15 ते 20 मिनिटं लागतात, म्हणजे तुरपाई करायला। आता नाही, आता एवढा वेळ नाही लागत, पण तरी पण 10 मिनिटं जरी धरले तरी खूप झालं। या पद्धतीने पूर्ण साडीला आपल्याला फॉल लावून घ्यायचा आहे, टीप व्यवस्थित टाकायची। आता ही कटवर्कची साडी आहे बघा, आतल्या साईडला मी खालच्या साईडला थोडंसं कटवर्क सोडलेलं आहे आणि वरच्या साईडला फॉल लावते आहे। आता ना डिझायनर कटवर्कच्या साड्या खूप जास्त निघालेल्या आहेत, त्याच्यामुळे नवीन साड्या अशाच आहेत। तर बघा, एका साडीचे आपल्याला 40 ते 45 रुपये उरतात। जर आपण दिवसाच्या 7-8 जरी साड्या केल्या तरी 300-400 रुपये रोज आपण आरामशीर कमवू शकतो। जर तुम्हाला ब्लाऊज शिवता येत असेल तर चांगली गोष्ट आहे। त्यासोबत तुम्ही साड्यांना पिको फॉल पण करू शकता। बघा, पूर्ण साडीला 2 मिनिटांमध्ये माझा फॉल लावून तयार झालेला आहे। तुम्ही बघू शकता किती छान फिनिशिंग मध्ये आपण साडीला फॉल लावून रेडी केलेला आहे। कटवर्क खालच्या साईडला सोडलं बघा। आता ह्याला आपण 5 नंबरची टीप देणार आहोत। मी म्हटलं होतं ना तुम्हाला, मी टिप्स सांगेल, ट्रिक्स सांगेल, तर आता ह्याला आपण 5 नंबरची टीप देऊन घेणार आहोत। बघा, मी करून घेते, सेटिंग करून घेते 5 नंबरच्या टिप्सची। आता बघा, याला आपल्याला हाताने सरळ सरळ करत हाताने साडी आणि फॉल सरळ सरळ करत एकजीव करत आपल्याला या पद्धतीने फॉल लावायचा आहे साडीला। बघा, आता इथे कॉर्नर आहे, थोडंसं क्रॉस करून घेऊ, साडी पलीकडच्या साईडला टाकून घेऊया, जेणेकरून आपल्या साडीला एकही आडी पडणार नाही। हाताने सरळ करत आपल्याला फॉल लावायचा आहे। तुम्ही ह्या 5 नंबरच्या टिपवरती पण फॉल जसाच्या तसा ठेवू शकता, तुरपाईची पण गरज नाही। पण आता बघूया, क्लायंटनी जर म्हटलं तुरपाई करून द्या तर मी तुरपाई करून देईल, अन्यथा असं मी माझ्या स्वतःच्या साड्यांना 5 नंबरच्या टिपवर पण ठेवते, काहीही प्रॉब्लेम होत नाही। धागा जर एकदम परफेक्ट असेल तर आपण सेम या पद्धतीने 5 नंबरची टीप देऊन घ्यायची। तुम्ही अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून द्या, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। बघा, पूर्ण साडीला आपल्याला या पद्धतीने फॉल लावून घ्यायचा आहे, या पद्धतीने टीप टाकून घ्यायची आहे। बघा, तुम्ही याला तुरपाई पाहिजे तर करा किंवा करू नका, तर तुम्ही साईड बिझनेस म्हणून पण याचा उपयोग करू शकता, किंवा स्वतःच्या साड्या जरी असतील तरी तुम्ही बाहेर न देता स्वतः पिको फॉल करू शकता। आता ही कटवर्कची साडी आहे, हिला आपण दोन्ही पण साईडनी जरी दोऱ्याने केलं असतं, हाताने फॉल लावला असता तरीही काहीही हरकत नव्हती। पण मग क्लायंट म्हणाल्या की त्यांना मशीननी करून पाहिजे आहे, तर त्याच्यामुळे मी ही मशीननी करून देत आहे। बघा, 5 मिनिटांमध्ये आपला दोन्ही साईडनी फॉल करून झालेला आहे। आता हे 5 नंबरच्या टीपवरती जर आपल्याला तुरपाई करायची म्हटलं तर कितीही हळूहळू तुरपाई केली तरी 3-4 मिनिटांमध्ये आपली पूर्ण साडीला तुरपाई होऊन जाते, म्हणजे 10 मिनिटांमध्ये आपण जवळपास 40 ते 45 रुपयाचं काम या ठिकाणी केलेलं आहे। बघा, जर कष्ट आणि मेहनत करायची तयारी असेल तर कोणत्याही माध्यमातून आपण पैसे कमवू शकतो, एकदम मेहनतीने आणि प्रामाणिकपणे। या पद्धतीने तुम्ही रोजच्या जर 4-5 जरी साड्या केल्या तर 200-300 रुपये तुम्ही आरामशीर कमवू शकता। बघा, एकाही ठिकाणी तुम्हाला आडी दिसणार नाही, कुठेही एकही म्हणजे एक प्लेट किंवा काहीच नाही। 5 नंबरची टीप टाकलेली आहे, हे बघा, बिलकुल ओळखू येत नाही टीप टाकलेली आहे म्हणून। आता तुम्ही पाहिजे तर या ठिकाणी तुरपाई करू शकता, नाहीतर तसं पण ठेवू शकता। तर चला मग बघा, किती सुंदर आपला फॉल या ठिकाणी लागून झालेला आहे। आता माझी स्वतःची साडी असती तर मी असंच ठेवलं असतं, याला तुरपाईची पण गरज नव्हती, पण ठीक आहे, जर त्यांनी म्हटलं तर आपण या ठिकाणी यांना तुरपाई पण करून देऊ, बघूया काय होतं ते। तर त्या अगोदर जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करून द्या। कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ भरपूर अपलोड केलेले आहेत, अजून पण भरपूर डिझाईन अपलोड करायच्या बाकी आहे।
बघा किती परफेक्ट फॉल लावून रेडी आहे, तो पण अगदी 5 मिनिटामध्ये दोनही साईडला आपण फॉल लावलेला आहे। आय होप तुम्हाला कळालं असेल घरच्या घरी फॉल कसा लावायचा। या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला A to Z याच्यामध्ये एक्सप्लेन केलेल्या आहे। बघा किती बारीक टीप आलेली आहे, खालच्या साईडला पण वरच्या साईडला तर दिसतच नाहीये। चला भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये। आय होप तुम्हाला ही सिंपल पद्धत आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला पण सबस्क्राईब करून द्या, जेणेकरून मी जे पुढचे व्हिडिओ टाकेल त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत नेहमी पोहोचेल। माझी फक्त तळमळ एवढीच आहे की माझे ज्या बहिणी आहेत, मैत्रिणी आहेत, त्यांनी घरातूनच काहीतरी काम सुरुवात करावी कामाची। चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। राधे राधे, जय श्री कृष्ण।